या कपूर नावाच्या बिल्डरवर कारवाई पटलावर ठेवले माहिती हा विषय मुंबईतल्या राहणाऱ्या झोपडपट्टीतल्या लोकांचा महत्त्वाचा विषय आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 40 लाख झोपडपट्टीवासियांना घरं देण्याची घोषणा केली. त्याच्यातनं हे सगळं निर्माण झालं. सुरुवातीला ज्या वेळेला हे पहिलं प्राधिकरण बनवलं गेलं ते काय SRA बनवलं गेलं नाही, ते SRD म्हणून बनवलं गेलं. त्याच्या शिवशाही प्रकल्प आला, SRD शिवशाही प्रकल्प, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला जी घरं बनवली गेली ती 180 स्क्वेअर फीट आणि 220 स्क्वेअर फीटची घरं बनवली गेली. आणि ही घरं बनवून आज 20-25 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे. 30-30 वर्ष झालेली आहे. या 30 वर्षामध्ये ह्या इमारती इतक्या जीर्ण झालेल्या आहेत, या इतक्या खराब झालेल्या बिल्डिंग आहेत, आणि SRA पेक्षाही आत्ता वाईट परिस्थितीमध्ये अशा या सगळ्या बिल्डिंग आहेत. या बिल्डिंग थोड्या नाही आहेत. या 1000 बिल्डिंग मुंबईमध्ये या ज्या SRD मध्ये किंवा शिवशाही प्रकल्प पुनर्वसनामध्ये या आहेत. दरेकर समितीने जो काय अहवाल दिलेला आहे, दरेकर समितीच्या अहवालामध्ये ह्याचा उल्लेख, ओझरता उल्लेख आहे. परंतु हा दरेकर समितीच्या अहवालामध्ये हा जो चॅप्टर आहे, जसा SRAचा आहे, म्हाडाचा आहे, तसा SRD म्हणून किंवा शिवशाही प्रकल्प म्हणून हा देखील अहवाल याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्यावा. हा जो नवीन या DCPR मध्ये, नवीन DCPR मध्ये या सगळ्याच्या तरतुदी आहेत. परंतु फक्त SRA कडे हा प्रश्न दिला तर हा प्रश्न सुटणार नाहीये. या दरेकर समितीच्या अहवालाचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन जेव्हा करताय तेव्हा दरेकर समितीच्या अहवालामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हापासून हा प्रकल्प सुरू झाला, नाही तर होतंय काय, फक्त SRAचा विषय घेतला तर हे सगळे बाधित लोक, जे 1000 लोक आहेत, जे आता अतिशय जीर्ण अवस्थेत राहत आहेत, कधी यांच्या बिल्डिंग पडू शकतात, त्यांना झोपडपट्टीची व्याख्या आता लागू होत नाही. कारण झोपडपट्टीतनं ते ऑलरेडी बिल्डिंगमध्ये गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या सोसायट्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ते SRAच्या व्याख्येत बसणार नाही. माझ्या मंत्री महोदयांना एवढी विनंती आहे की या सगळ्या 1000 बिल्डिंगमध्ये SRD मध्ये राहणारे लोक, शिवशाही प्रकल्पामध्ये राहणाऱ्या लोकांना आपण ह्या नवीन जे काय आपण तयार करताय, नवीन प्रकल्प तयार करताय, DPR तयार करताय, नवीन धोरण तयार करताय, याच्यामध्ये सगळ्यांना इन्क्लूड करून घेणार का? आणि जो प्रश्न भाई जगताप यांनी मांडला, कोळीवाडे आणि गावठण, हा विषय जो आहे हा गेले कित्येक वर्ष कळीचा मुद्दा ठरलेला आहे. आपण म्हणताय सीमांकन होत नाही तोपर्यंत हे करता येत नाही. सीमांकन करणार कोण? महसूल खातं. सीमांकन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाहीये. त्याच्यामुळे ह्या सगळ्या यंत्रणा जोपर्यंत एकत्र आणत नाहीत, सीमांकन करून त्यांना जोपर्यंत त्यांचं स्टेटस देत नाही, आणि कोळीवाड्याचं आणि गावठण्यांचा आजही प्रश्न असा आहे की त्यांचा तिथे पारंपरिक व्यवसाय चालतो, त्याच्यामुळे त्याच्यासाठी कोळीवाडे आणखीन गावठणांसाठी एक स्वतंत्र धोरण त्याच्या सविस्तर या विषयाची चर्चा झाली आहे. त्याची मोजणी पूर्ण झाली आहे. आणि या पालघरमधल्या आणि मुंबईमधल्या जे काही उर्वरित कोळीवाडे आहे, नंतर कोकणातले, पहिल्या टप्प्यात आपण पालघर आणि मुंबईतले राहिलेले करतो आहे, आणि मग कोकणातले संपूर्ण मोजणी सरकार करणार आहे. आणि संपूर्ण मोजणी झाल्यावर त्यांना गावठाण दर्जा देऊन या कोळीवाड्याचे सर्व प्रश्न पुढच्या 6 महिन्यामध्ये यांना गावठाण दर्जा देण्याचं काम महसूल विभाग करणार आहे. प्रसाद लाड, एक मिनिट, मला एकत्र उत्तर द्या. 1 मिनिट साहेब, अनिल साहेब मी एकत्र बोलतो ना, आम्ही बोलतो. 1 मिनिट. सभापती महोदय, दरेकर समितीचा जो अहवाल सबमिट झाला आहे त्यामध्ये सन्माननीय परब साहेबांनी जो विषय शिवशाही पुनर्विकास प्रकल्पाचा जो राबवला आहे, सांगितला आहे, तो त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या 40 लाख झोपडपट्ट्या पुनर्निर्माण करण्याचा जो विषय होता, ज्यामध्ये पहिली इमारत जी झाली होती, जी माननीय कैलासवासी मनोहर जोशी साहेबांनी भूमिपूजन केली होती, ती सुंदर कमलानगर प्रायोगिक तत्वावरती आपण स्वयं पुनर्विकासात डेव्हलपमेंटसाठी करतोय. हा विषय देखील त्या अहवालात आहे. माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की अहवाल देऊन आता जवळजवळ 6 महिने झाले. आम्हाला अपेक्षित होतं की ह्या अधिवेशनामध्ये तो अहवाल इथे लेईंग होईल
आणि त्याची आपल्याला अधिकृत जनतेपर्यंत तो अहवाल पोहोचवला जाईल. दुसरा विषय तो आपण या अधिवेशनात मिनिट करणार बाकी आहात आहे. का? विषय दुसरा असा आहे की थोडक्यात आता आम्ही स्वयं पुनर्विकासात माननीय दरेकरांना अधिकार दिले, परंतु दरेकरांच्या अधिकाराला अधिकार देणारी जी कॅबिनेटमधली अप्रुव्हल आहे, मग त्यांनी कशा पद्धतीत काम करावं, कार्यशैली काय असेल, त्यांचे अधिकार काय, त्यांच्या कार्यालय किती होतील, त्यांना अधिकारी किती मिळतील, त्याच्याबद्दल पण अजून निर्णय झालेला नाही आहे. तो निर्णय देखील तात्काळ तुम्ही घ्यावा ही माझी विनंती आहे. आणि ह्याच संदर्भात एक तिसरा प्रश्न माझा महत्त्वाचा आहे की चेंबूरमध्ये अनिल परब साहेब, ओ परब साहेब, चेंबूरमध्ये लाल डोंगर परिसर आहे. सभापती महोदय, चेंबूरमध्ये लाल डोंगर परिसर आहे. दलित समाजाची अनेक हजारो कुटुंब तिथे राहतात. कपूर नावाचा बिल्डर आहे, अनेक वर्ष तिथे काम करतो. सभापती महोदय, माझा प्रश्न संपू द्या. पुढे भाऊ ऐका ना. तर सभापती महोदय, या कपूर नावाच्या बिल्डरवर कारवाई पटलावर ठेवणे ची माहिती. सामंत साहेब, अधिकची माहिती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.